आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सदा ये. सदा तर आजचा पेपर आणला. हो साहेब. सुजितला कसं आहे, बरा आहे का तो? कसला आलाय बरा. रात्रभर नुसता कळवळत होता. पेन किलर्सनी पण झोप नाही आली. आत्ता कुठे सकाळी झोप लागली आहे त्याला. अहो मी काय म्हणते, तुम्ही एकदा जाऊन बघून येता का त्याला? म्हणजे कोणत्या मोठ्या हॉस्पिटलला हलवायचं असेल तर आपल्याला त्याची हालचाल करायला हवी ना. तुम्हाला ना लहान सहान गोष्टीचा भाऊ करायचीच सवय आहे. तो साधं खर्चटलंय त्याला. जबर मार बसला असताना तर तो काय शांत राहिला असता? आरडाओरडा करून घर डोक्यावर घेतलं असतं त्याने. तुम्हाला स्वतःच्या मुलाबद्दल असं कसं बोलवतो? तो मणी जरासा तोल जाऊन काय धडपडला तर त्याच्यासाठी स्पेशल अटेंडंट काय, चौकशा काय, फॉलोअप्स काय. आणि स्वतःचा मुलगा एवढा जखमी होऊन घरी आलाय तरी पण त्याची काय तर खर्चटलंय साधं. एक्झॅक्टली तेच म्हणायचंय मला. मणी उंचीवरनं खाली पडला, हाताला डोक्याला त्याला लागलं तरी सुद्धा तो बेडवर जाऊन झोपला नाही. काठीच्या आधारानं उभा राहिला, काम करत होता. दोघांच्या वयात का फारसा फरक नाहीये, पण वागणुकीत केवढी तफावत आहे. आणि सुजितरावांची जी हालत झालेली आहे ना ती त्यांच्या स्वतःमुळे झालेली आहे. आणि म्हणे अशा मुलाच्या उशाशी जाऊन आम्ही बसायचं. सुजित सरपोतदारांचा दारूच्या नशेत तमाशा, खासदारांची अब्रू चव्हाट्यावर. क्या वाचा. मी म्हणे अशा मुलाची जाऊन चौकशी करा. आई गो, डोक्यात घोट घातलं ग, डोकं दुखतंय. डोकं तर दुखणारच आहे ना तुझं. काल सांगितलं होतं ना तुला कार्तिके ते पिऊ नकोस म्हणून, आणि त्या शिखाच्या नादाला लागू नकोस. तू ऐकलंस तर माझं ना. अगं बाई, डोक्यात दन दन हातोडा मारला ग, दुखते. तुला आताच लेक्चर द्यायचंय जेसी. अगं कुणाकडे काही औषध बिवषध असेल तर द्या मला, नाहीतर या डोकेदुखी पायी मरण मी. आता सहन होईना मला. हे घे, हे पी, जरा बरं वाटेल. नक्की का? डोकं थांबल काय ना? हो थांबेल ना. ऑलरेडी थांबलेलंच आहे. काल दिसलंय ते. बघितलं स्वानंदी, तुझ्या बहिणीला मुंबईची हवा किती फास्ट लागली ते. तायडे, अगं शोभतं का आपल्याला हे? कशाला रात्री दारू प्यायलीस तू? कुणाला कळलं तर काय म्हणतील? देसाईच्या पोरी बिघडल्या म्हणतील. आणि आता जर आई असती, तिला हे सगळं कळलं असतं तर? तूच विचार कर की तिला काय वाटलं असतं. थोडासा एन्जॉय करायचा प्रयत्न केला तर तू म्हणतेस देसाईची पोरगी वाया गेली म्हणून. 2 महिने माझ्या आयुष्याची काय वाताहत झाली कुणाला पण माहित नाही ग. तुझ्याकडून चूक झाली. तुला गावातून गावकऱ्यांनी गावाबाहेर काढलं. तू इथं आलीस, पण माझ्याकडनं तर काही चूक बी नाही झाली. भर मांडवत माझं लग्न तुटलं सगळ्या भावकी समोर. काही नाही तर आईचा तरी आधार होता ग मला. पण तुझ्या माग माग ती इथं आली आणि या मुंबईने तिचा बी जीव घेतला. तरी म्हणलं नशिबाचा फेर आहे, करू कसा तरी सहन. काय चूक होती ग माझी. इतकी दिवस मी काय खाते काय पिते कोणी विचारायला पण आलं नाही. आता थोडस एन्जॉय करते तर तू म्हणतेस की देसाईच्या पोरी वाया गेल्या. कार्तिकी, कार्तिकी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग स्वानंदी. हाय. हॅलो. हा अगं कार्तिकी, तू रेडी नाहीस अजून?
अगं चल लवकर निघायचंय ना. तायडे कुठे चालली आहेस आणि मला काही बोलली नाहीस तू. अगं ते शिकायचं माझं आधीच ठरलं. आता याच्या पुढे काही ठरवायचं असेल ना तर मी तुझी परवानगी घेईन. तसं नव्हतं म्हणायचं मला. मुंबईत तुझं कोणी ओळखीचं नाही ना, म्हणून. कुठे चालली आहेस? अगं तू बघतेस ना माझे कपडे, हाय त्याच कपड्यांवर आली मी इथं. आता आणखी 2-4 जोडी कपडे नको, तर नोकरी पण शोधायची आहे मला. आता तिथं काय हेच कपडे घालून जाऊ? तर शिका मला म्हणली का आपण जाऊ म्हणून शॉपिंग करायला. लक्षातच नाही आलं माझ्या बघ. अगं पण मला बोलायचंच की, मी आले असते ना सोबत तुझ्या. अगं बोलायला काही नाही, पण तुला कुठं वेळ आहे? नोकरी हॉस्टेल याच्यातनं सवड नाही तुला माझ्याकडे बघायला. हो अगं स्वानंदी, मलाच दया आली बिचारीची. म्हणजे ती हॉस्टेलमध्ये आल्यापासून असे जुने कपडे घालूनच फिरते अगं. मग मीच म्हटलं की चल जाऊया आपण, मस्त शॉपिंग करू फॅशन स्ट्रीटला. आणि मी आहे तर टेन्शन घ्यायचं काही कारणच नाहीये ना, हो की नाही कार्तिकी? आणि तसंही स्वानंदी, तुझ्यापेक्षा माझा फॅशन सेन्स चांगला आहे. शिखा, फॅशन सेन्स चांगला आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण अगं कार्तिकी ताई तुझ्यासारखे कपडे नाही घालत हे माहिती आहे ना तुला. आणि स्वानंदीचा फॅशन सेन्स चांगला नाही असं कसं म्हणू शकतेस तू? तुला माहिती आहे ना ती कुठे जॉब करते ते. जेसी, एवढं कळतं मला. बरं ठीक आहे, जा. स्वानंदी थोडेसे पैसे देते का? म्हणजे मला नोकरी लागल्यावर परत देईन मी तुला. पण अगं आता कोरविश खायचं म्हणलं ना तरी बी पैसे नाही माझ्याकडे. थँक्यू. चला तायडे काळजी घे. बाय बाय. बघा, डोळे उघडून बघा. तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे माझी सीट जायची भीती निर्माण झाली आहे. 20 वर्ष, गेली 20 वर्ष ही सीट मी राखली ना, तुमच्या वागण्यामुळे घालून बसणार आहे मी. अरे तुम्हाला स्वतःच्या भविष्याची चिंता नाहीये, पण तुमचा बाप एवढी मेहनत करून हे साम्राज्य जे उभं केलेलं आहे ना, ते मातीत घालवायला निघालेले आहात तुम्ही. अरे तुमच्यामुळे माझे विरोधक माझ्या विरोधात प्रचार करण्यासाठी याचा उपयोग करणारे काही लक्षात येते का तुमच्या? हो, जरा शांत झालं. ते चिडचिड करून बदलणार आहे का? अपघात कोणी मुद्दामून करतं का? किती बोलाल माझ्या लेकराला. नाही नाही, घाला त्याला, घाला पाठीशी. अरे एवढा मोठा घोडा झालाय तरी सुद्धा त्याच्या चुका तुम्ही बदलात घाला. तुमच्या ह्या अशा लाडामुळेच ना वाया गेलाय, शेफारलाय तो. वाच वाच. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आपल्याला हे सगळं निस्तारावं लागणार आहे. आमच्या चिरंजीवांचे प्रताप चव्हाट्यावर आले, त्याचं डॅमेज कंट्रोल आपल्याला करावं लागणार आहे. चल जरा काही फोन करावे लागतील. चल माझ्याबरोबर. सगळ्यात आधी सुजितरावांच्या वतीनं पटेल असं एखादं कारण आपल्याला तयार करावं लागणार आहे. हो, ऍक्सिडेंटचं ठीक आहे, मॅनेज करता येईल, पण त्या दारूचं काय करायचं आपण?
हायकमांडचा फोन. जी सर. जय हिंद सर. हाँ सर, मैंने देखा सर. सुजीत अभी बच्चा है. नहीं सर, नहीं ऐसी कोई बात नहीं है सर. सर आप निश्चिंत रहिए, सिचुएशन कंट्रोल में है जी. नहीं, इसका कोई असर नहीं होगा इलेक्शन पर, मेरी गारंटी है सर. गुड डे सर. या सरपोतदारांचा दरारा होता वरच्या सर्कलमध्ये, आणि आज याच सरपोतदारांची हायकमांडनं बिन पाण्याने केली. उडामुळे, आमच्या कार्ट्यामुळे. साहेब तुम्ही शांत व्हा. तुम्ही यात पडू नका. आपण याआधी सुजीचे प्रकरण निस्तरले नाहीत का? मी बघतो. तुम्ही शांत व्हा. तू नसतास तर काय केलं असतं माहिती नाही मला. मला तर असं वाटतं की हे सगळं निस्तरणं खूप कठीण आहे, पण आता तू म्हणतोस तर ठीक आहे. साहेब नका काळजी करू. मी इतक्या सहजासहजी तुमच्या इमेजला धक्का लागू देणार नाही. मी पहिले जातो आणि सुजीची गाडी इकडे घेऊन येतो. त्या ऍक्सिडेंटमुळे कोणाची काही पर्सनल प्रॉपर्टीचं डॅमेज झालं असेल तर ते नुकसान भरपाई पण देऊन येतो. मी जातो, प्रकाशकडून कॅश घेतो आणि जातो. मणी. हा साहेब. हे सगळं घडलं तेव्हा तू तिथेच होतास ना? हो. एवढ्या रात्री तू तिथे काय करत होतास? साहेब हॉस्टेलवर होतो. आपली सभा होती त्यावेळी ऐन सभेत मॅडमला चक्कर आली आणि मॅडम डॉक्टरांकडे येणार नाही हे मला माहिती होतं, म्हणून मी स्वतः डॉक्टरांकडे गेलो. काही गोळ्या घेतल्या, त्या द्यायलाच गेलो होतो. तुझी बरीच ओळख दिसते त्यांच्याशी. नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अगदी हक्कानं तू घेऊन गेलास म्हणून विचारलं. हो, वॉर्डर मॅडम खूप चांगल्या आहेत मनाने, आणि त्या एकट्याच आहे. मागे पुढे बघणारं कोणी नाही, काळजी घेणारं कोणी नाही, म्हणून गेलो होतो. आणि त्याही माझी खूप काळजी घेतात. मागे नाही का दवाखान्यात होतो तेव्हा स्वतःच्या हाताने लाडू बनवून पाठवले होते. काय ना म्हणे, तिथे जाणं जरा आवडतं घे. नाही, आपल्याला कोण कसं कुठल्या उद्देशाने वागतंय हे माहिती नसतं ना. अहो नाही, मॅडम बद्दल तुम्ही निश्चिंत राहा. म्हणजे तुमची काळजी योग्य आहे, पण मॅडम तशा नाहीयेत. मला खूप आत्मीयता वाटते त्यांच्याबद्दल, आणि त्या फक्त माझीच नाही, त्यांच्या हॉस्टेलमधल्या सगळ्या मुलींची काळजी घेतात. खरंच. आता इलेक्शन आहे, आता या दरम्यान कुठे भेट होणार आहे, धावपळीतच वेळ जाईल सगळा. मी पहिले ते सुजीची गाडी घेऊन येतो. आलोच. सुजीत, काय झालंय? कसलं टेन्शन घेतलंयस एवढं? अरे तुझे डॅडी तुला राजकीय वारसदार म्हणून जाहीर करणार होते. एवढी आनंदाची बातमी असताना असं काय घडलंय की एवढं टेन्शन घेतलंस तू? बोल ना. हॅलो, गुड मॉर्निंग. कसा आहे आमचा पेशंट? गप्पा मारत बसलाय म्हणजे बरी आहे ना तब्येत? आणि मी तुझ्यासाठी फ्रूट्स आणि ज्यूस घेऊन आली. हा ज्यूस प्यायल्यानंतर एकदम टकाटक होणार आहेस. काय झालंय? हो सुजीत, या न्यूजचा विचार करतोयस तू? सिरियसली? तुला माहितीये ना, या न्यूज पब्लिसिटीसाठी वाढवून चढवून लिहिल्या जातात. आपल्याला माहितीये ही गोष्ट.
तू याकडे इग्नोर करायचंय. हा, अजिबात लक्ष द्यायचं नाहीये. चल उठ, छान फ्रेश हो, ज्यूस पी, गोळ्या औषध घे आणि मग आपण मस्त गप्पा मारूया. आणि आज मीटिंग, फोन कॉल सगळं सगळं कॅन्सल. ऑफिसला सुद्धा नाही जायचंय काही झालं तरी. सुजित, काय आहे? डोंट वरी मम्मा. सॉरी 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 सॉरी, आंटी म्हणायचं होतं. सॉरी आंटी, खरंच काळजी नका करू, मी आहे ना. जास्त नुकसान झालंय का मनी सर? हा तेच बघतोय. मित्रा, आता गाडी स्टार्ट करून गॅरेज पर्यंत नेऊ शकू इतकंच कर. बाकी मेजर काम आपण गॅरेज मध्येच करू. ओके. मणी सर, काहीतरी सांगायचं होतं तुम्हाला. अरे हो, तुम्ही फोन केला होता ना, बोला. आधी प्रॉमिस द्या, तुम्ही मला रागवणार नाही आणि चिडणारही नाही. चिडण्यासारखा विषय आहे. हो नाही, मग मी प्रॉमिस बिमिस करू शकत नाही. चिडण्यासारखा विषय असेल तर मी चिडेल. मग मी सांगणारही नाही. हरकत नाही. ठीक आहे, मी कमी चिडेल. सांगा. तायडी. बोललो होतो स्वानंदी तुम्हाला, नका विश्वास ठेवू त्यांच्यावर. काय केलं आता त्यांनी? हे बघा, मी तुम्हाला सांगायला सुरुवात पण नाही केली आणि तुम्ही चिडचिड करायला सुरुवात केली. सांगा काय केलं? लय विचित्र वागतीये ती. काल रात्री हॉस्टेलमध्ये सगळ्या मुलींनी मिळून पार्टी केली आणि तायडीने दारू प्यायली आणि आज ते शिखा बरोबर शॉपिंगला गेली. नाही म्हणजे मैत्रिणी होणारच तिच्या हॉस्टेलमध्ये, पण त्या शिखा बरोबर गेलीये ना, म्हणून मला टेन्शन आलंय. आणि शॉपिंगला तुमच्याकडून पैसे घेऊन गेले. आनंदी, प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. ही फक्त सुरुवात आहे. आनंदी, मला खात्री आहे त्यांना फक्त पश्चाताप झालाय किंवा त्यांना तुमची ओढ आहे म्हणून ते इथे आलेले नाहीये. त्यांना फक्त आणि फक्त तुम्हाला त्रासच द्यायचा आहे. त्यांच्या अशा खोट्या चांगल्या वागण्यामागे नक्कीच काहीतरी वाईट हेतू आहे. ऐका माझं, असं माझं मन सांगतंय. जपून राहा त्यांच्या. स्वानंदी, हे बघ. नमस्कार मनसे. सगळं तुझ्यामुळे ग. थँक्यू 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 थँक्यू. हे बघ, तुझ्यामुळं मला ही सगळी खरेदी करता आली. नाहीतर ही कापड तर मी स्वप्नातच बघितली. अगं, शिखा मला म्हणाली की तू इतकी चांगली कपडे शिवतेस, फॅशनेबल कपडे शिवतेस, एवढ्या मोठ्या कंपनीत काम करतेस, मोठमोठ्या लोकांचे कपडे शिवतेस, मग मी कशाला बाजारातले कपडे घालू? मग मी पण कापडच विकत घेतली. आता तू ना मला या कापडांची अशी एकदम फॅशनेबल कपडे शिवून दे. अगं, तुला येते की शिवता? तूच शिव, म्हणजे हॉस्टेलवर तुझा वेळ बी जाईल. मला येतात ग, पण तुझ्यासारखे फॅशनेबल थोडीच. आणि सर, मला माहितीये मी इथं मुंबईत आलेलं तुम्हाला आवडलेलं नाही. म्हणजे तुमच्या वागण्यावरून कळतंय मला, पण काहीतरी गैरसमज झालाय तुमचा. आता आमच्या कुटुंबात आम्ही दोघीच उरलोय ना, मग भांडून तंटून तरी काय उपयोग आहे. म्हणून मी ना सगळं विसरून इकडे निघून आले माझ्या बहिणीजवळ. पण तुमच्या मनात काही असेल ना तर मी माफी मागते तुमची. काय ग स्वानंदी, तू जेवलीस की नाही? नाही अजून. अगं, मी पण नाही जेवले. तुमच्या मुंबईत केवढं महाग आहे काय ग. माझी तर बाई काही घ्यायचं डेअरिंगच नाही झालं. चल ना, आपण मेस मध्ये जाऊन जेऊया.
कार्तिकी आली? अगं तुझीच वाट बघत होते. आमच्या जवळ ये ना बस. आले आले. तायडे ही पोरगी काही बरी नाही. तू नको हिच्या नादाला लागू. हा स्वानंदी, पपई. तुला माहित आहे ना मला पपई किती आवडते. तुला आठवत त्या शिंदे काकीच्या मळ्यात कसल्या गोड पपई असायच्या ग, साखरेसारख्या गोड. किती दिवस झाले नाही. दिवस कसले, महिने खाल्लीच नाही तशी पपई. अगे येडी का खुळे तू? काय झालं? पपई काय खातेस? ठेव खाली. शाणीच आहेस ग. तुला काही देवानं अक्कल बिक्कल दिली का नाही? तायडे काय झालं? अगं बाई, पपई गरम असते. पोटूशी बाईने पपई नसते खायची. बाळ पडतं.